वेलकम बॅक. आणि आज कोण आलंय आपल्या घरी? कसं वाटलं फर्स्ट? तर मम्मी आली आपल्याकडे. मम्मी आता सांगणार आहे आपल्याला रिव्ह्यू. 1 महिन्याने आली मी आता परत. एपिसोड कसा वाटला? आणि खूप छान. आणि माझी कशी वाटली एंट्री? नजर काढ. खूप मस्त नजर काढायचं. खूप हसायला. मम्मी खूप हसत होती. मम्मीला त्याचं कोण करतं. खूप भारी एंट्री होती. ओके, आता काय करायचंय? आता फिश आणायला जायचंय. आता आम्ही ना इथे मालवणी मार्केट आहे ना, म्हणजे फायर ब्रिगेड जवळ, तिकडे आम्ही फिश आणायला चाललोय. तर मम्मी आली की चल घेऊन येऊ, मग मी फ्रेशन अप होते. आणि बाहेर पाऊस पण म्हणजे अंधार झाला. मी तुम्हाला दाखवते. जनरली 6 o'clockला बाहेर भरपूर उजेड असतो, पण आता बघा पूर्ण अंधार झालाय. बट मला मजा येते इथे. समोर हे जे आहे ना, हे बघून खूप मस्त वाटतं. सो आता आम्ही जरा जाऊन घेऊन येतो गोष्टी. आता आम्ही निघालो फिश घ्यायला, पण पाऊस बघा आणि माझ्याकडे छत्री पण नाही. चल आता तुझी आयडिया होती ना, बघू मम्मी कशी करते. ही मम्मीची आयडिया होती की पावसात जाऊन मच्छी घेऊन येऊया. तर आता जावं लागणार. सो नाव वी हॅव कम टू फिश मार्केट. आणि बोंबील 100 रुपये. ह्याचा साईज बघा प्रॉन्सचा. गॉड थँक्यू. त्या ताईंनी वाटा दाखवला 1500 रुपीज वाटा. बापरे बाप, एवढी मच्छी खाणार काय? आम्ही आलो होता फिश घ्यायला, पण फिश फ्रेश आहे. हे आपण घेतोय मावशी. किती 500 बोलले ना तुम्ही? 500 बोलला, 300 ची दिले बघ. मग ही 250ला झाली ना अर्धा वाटा. सोलून द्या ना. ह्या मावशींनी आपल्याला हा वाटा 250ला करू ना, छोटी झाली ना. तर बघा हा वाटा आपल्याला 250ला मिळाला आहे. ह्या आपल्या मावशी आहेत. प्रॉन्स आणि बोंबील असं घ्यायचं होतं, तर मावशींनी बोंबील पण काढलेत. आणि म्हणजे प्राइसिंग आहे ना, उल्हासनगर, कल्याण आणि इकडे खूप डिफरन्स आहे. ऑब्वियसली असणारच, कारण हे जे मार्वेचं मार्केट आहे इकडे प्युअरली फ्रेश फिश येतात. तिकडे पण फ्रेश आहे, पण हे मला माहितीच आहे कारण मी गेले 5-6 इयर्स बघतेच आहे. सो आता जरा मासे खाऊ आणि मजा करू. आता ना मी तिकडून तर प्रॉन्स घेतले, पण आता ह्या ताईकडे आपण जरा बोंबील घेऊया. बोंबील कसे? अजून ऑप्शन आहे म्हणजे हेच पाहिजे, पण थोडे जाडे मला. हां चलेगा. सो हे बघा. सो हे घेतलंय आपण बोंबील. मानसीला खूप आवडतं. मानसी हे बघ. आणि काही कापून देतात आपल्याला. माऊ हाव आर यू? हाय. या ताई आपल्या, हे मार्वेचं मार्केट आहे तिकडे. ह्या आपल्या ताई. हां, खारोडी मार्केट. आणि इकडेच माझं सेट आहे. आधी मी राधा शो करत होते तेव्हा मालवणी चर्चला मध्ये शूट करत होते. हो. सो ताईंकडून आपण बोंबील घेतली आणि तिकडे मम्मीनी प्रॉन्स घेतलेत. आणि हे बघा, हे प्रॉन्स जे ताईकडे म्हणजे आहेत मोठे मोठे. इसका प्राइस बताओ. 1000 रुपये. मी ऐकून फिरलं बापरे. पण हे जे 1000 रुपयाले मोठे प्रॉन्स आहेत हे मी नक्की ट्राय करणार. त्याची टेस्ट कशी आहे माहिती नाही ना. चांगली लागते कारण मोठे बघितलं तर असं वाटतं टेस्ट असेल. मला वाटतं बिर्याणीला कामाला येत असं पण ट्राय करू शकतो. हो. सो हे बोंबील घेतलेले. थँक्यू ताई. बाय. आणि आता जाऊ जरा मम्मीकडे. मम्मी माझी जरा बघा त्या मावशी लावतायत टेबल. काय म्हणते? एखादा गेला नाही ना त्याच्यात. पिशवी डबल करा. मी बोली पापलेट द्या 100चे 2. कितीला म्हणतात? आम्ही 100ला. अरे नाही, खाणार आम्ही दोघेच आहे. माझी मम्मी किती बार्गेनिंग करते. मावशी 300 म्हणतात. येस. चला बांगडे. हे बघा, हे छोटे झिंगे मावशी साफ करतात. आणि आता ना आम्ही फिश घेऊन तर आलो, पण आता मला मोमोज खायचे होते. सो मी मोमो घ्यायला आली आहे. मी स्टीम मोमो घेते. मला फ्राईड मोमो अजिबात आवडत नाही. मम्मीला आवडतं, पण आता मी स्टीमच घेतो आहे कारण खूप फ्राय खाऊन खाऊन घसा जातो. आणि इकडे 100 रुपीज प्लेट आहे. सो आपण आता पैसे देऊया. नाही ना.
या दादांकडे 500चे सुट्टे नव्हते म्हणून आपल्या ऑटोवाले दादा आपल्याला 500चं चेंज देत आहे. मी मम्मीकडून घेते दे. आणि तर मम्मी म्हणाली की अर्धे प्रॉन्स आपण फ्रायडेसाठी ठेवू, कारण आज बुधवार आहे, शुक्रवारी खाऊ शकतो. तर हाफ प्रॉन्स आता बनवूया. आणि मला बोंबील रवा फ्राय खायचं, सो ते बनवणार आज. आणि तुम्हाला बनवताना पण सगळा व्हिडिओ दाखवते आमची काय पद्धत आहे बनवण्याची. हो टिश्यू पेपर तर त्यांनी फ्राय करण्यासाठी ठेवले, पण आपण फ्राय नाही घेतो. त्यांनी जस्ट आता म्हणजे मी यायच्या थोडा वेळ आधीच ठेवलेलं, त्यामुळे त्याला 2 मिनटं अजून लागत आहेत. आणि दिस इज मेयो आणि ही लाल चटणी मोमोजची. आपले मोमो रेडी आहेत. थँक्यू बाय. आता आम्ही आलो घरी आणि माझे केस थोडेसे भिजलेत. काल ती असं म्हणालेली की 1 दिवस मेंटेन करा, म्हणजे पाणी लागू नये, असं थोडंसं ट्राय करा, म्हणजे लागणारच. बट हे बघा, चलो कोई बात नाही. तसे 24 आवर्स झालेत, त्यामुळे ठीक आहे. आता आम्ही जरा फ्रेशन अप होऊन घेतो, कारण कपडे पूर्ण भिजलेत. मग आणि मी इकडे असताना माझं एक पार्सल आलेलं उल्हासनगरच्या घरी फ्रॉम पारुल गर्ग ब्युटी. हे मला दर महिन्यात किंवा दर 2 महिन्यात एक हॅम्पर पाठवतात. आणि ह्याच्यामध्ये ना खूप लिपस्टिक्स आहेत, खूप काय काय आहे. सो ह्याचा रिव्ह्यू आपण करूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण आता हा पूर्ण फूड आणि ह्याचा व्लॉग असणार आहे, त्यामुळे त्याला ते कंटिन्यू ठेवू. आणि तो अनपॅकिंग मोमो. थांब आता खाऊन मला रिव्ह्यू सांग, मग मी बसते. मला माहित नाही इकडचे चिकन म्हणजे चांगले असतात इकडचे मोमो, पण टेस्ट कशी आहे ना. ओके, मम्मीचा रिव्ह्यू तर आपण पाहिलाच. आता आपण माझा रिव्ह्यू, ऐश्वर्याचा रिव्ह्यू बघूया. सिरियसली छान आहे. आता आम्ही हे फिनिश करतो आणि मग लागूया फिशच्या तयारीला. आणि हे बघा मम्मी हे क्लीन करते. बघू मम्मी, त्याचे धागे काढायचे असतात ना, धागे काढायचे असतात. हे बघा. सो मम्मीने आता हे एवढे क्लीन करून घेतलेत. आणि मम्मी एक गोष्ट सांगू, मी विसरली तू घरात आहे. मला फिशचा वास आला ना, मी आली, मी ब्लॉग एडिट करत होती. मच्छी आहे म्हणून मम्मी आहे, असं आहे. मम्मी जाऊ? नाही मच्छी बनवते मी, जाते. नाही ऍक्च्युली मम्मी नव्हती ना आता खूप दिवस, तर मी विसरली मम्मी आहे. मला मच्छीचा वास आला तर मला लक्षात आलं मम्मी आहे. तर हे प्रॉन्स बनवताना तुम्हाला दाखवते. यामध्ये आहेत बोंबील. आम्ही बोंबील खातोय बस. पण तुम्हाला मी फिश तर दाखवली आता, पण तुम्हाला असं वाटत असेल की मी मानसीचं नाव का घेते सारखं बोंबील बघितल्यावर, कारण मानसीचे फेवरेट आहेत. आणि मानसी बघ आम्ही बोंबील खातोय, जरा बघ, सी दिस. पण मानसीने जेलस होण्याचं काहीच कारण नाही, कारण मानसी अलिबागला गेली आहे, सो ती अजून फ्रेश फिश खाणार आहे तिकडे. सो असं सगळं आहे. दिस इज मम्मी क्लिनिंग द बोंबली. तर हे बघा, हे प्रिपरेशन झालेलं आहे. हे रवा फ्राय, देर इज रवा बोंबील काढते ना. ओके. आणि हे असे हे बाकी फ्रीजमध्ये ठेवायला, फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये. आणि हे आता बनणार आहेत. इकडे मम्मीने भात लावलेत ऑलरेडी. अँड आता आज मस्त मी खूप 2 महिन्याने मच्छी खाणार आहे. तेल ॲड केलं आहे मम्मीने कढईमध्ये. अनियन ॲड. यामध्ये हळद, तिखट आणि धने पावडर आणि लसूण आणि मीठ आणि हे कोकम आहे. आता ते कोकम थोडे मॅश करायचे, मिक्स करायचे. केवढा पाऊस आहे बघा, पण ठीक आहे, जरा बरंही वाटतंय. जरा वातावरण थंड झालं. खूप गरम होत होतं गेले काही दिवस. हे आहे बोंबीलसाठी तेल पॅनमध्ये. आता हे जे आपले बोंबील आहेत ते मम्मी रवा फ्राय करणार आहे. इथे रवा रेडी आहे, इकडे तवा रेडी.
रेडी आहे. ॲक्च्युली कोकम जास्त झाल्यामुळे याचा कलर काळा झाला आहे. बरेच ओके. हे बोंबील आहेत, भात इट. सो आता मी जरा खाऊन तुम्हाला सांगतो. सो मस्त खाऊन बघ. तर आता जेवून घेऊया आणि हा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब अँड हॅव अ गुड लाईफ.